मंगरुळपीर तालुक्यातील तराळा येथील श्री गुणाजी कराडे या नावाचा व्यक्ती शेलू बाजार येथे आठवडी बाजार करण्याकरता आला असता बाजारामध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलने पाठलाग केला व तराळा गावामध्ये येऊन त्या दोन चोरट्यांनी गुणाजी कराडे यांच्या घराजवळ येऊन त्यांची विचारपूस केली की शिंदे नामक व्यक्ती कुठे राहतो, त्यांची चौकशी करता आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही पोलीस कर्मचारी आहोत असं पटवून दिलं आणि त्यांना काही समजून न देता त्यांच्या गळ्यामधून सोन्याची चेन तसेच हातामधले एक सोन्याची अंगठी अशी 1 लाख रुपयाचं सोनं लंपास केल्याची घटना घडली आहे। माझं नाव गुणवंत ज्ञानदेव कराडे असून मी तराळ्याचा रहिवासी आहे। बाजार करून घरी समजा आलो। घरी येत असताना मी घरी गाडी उभी केली तेवढ्यात मला या दोन माणसांनी आवाज दिला। नंतर मी त्याच्या समजा जवळ गेलो आणि त्यांनी मला असं विचारलं की मी पोलीसमध्ये आहो आणि बाय शिंदे नावाच्या कपड्याचं दुकानवाल्याचं घर कुठे आहे असं मला सांगा। अंगठी होती समजा 8 ग्रॅमची, गोप होता 12 ग्रॅमचा। आता माझी अंगठी आणि गोप आता त्यानं काढला का मी काढून दिला हे मला काही समजलं आणि नंतर लगेच 2 मिनिटात समोर पुढे गाडी गेली। आता मला मग चेतना आली, मी मग घरी समजा गेलो, गाडी काढली, आवाज दिला बा समाधान जेवायला पाहत होतं, मग तो गेले होते। या घटनेमुळे गावामधील शेती काम करणाऱ्या मजुरांमध्ये आणि गावातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। यावर्षी पुढील तपास मंगरुळपीर पोलीस निरीक्षक करत आहेत। जन्मत लाईव्ह न्यूज करता ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट, वाशिमहून।